डॉन, जास्त फुगिरी मारू नका इथं. ते काय साधा माणूस नाही, ते काय रट्टी तिकडे नाही, तुम्हाला हागूनच टाक दे. अबे डिग्या, तुला इस्तीच सांगालो, माझी खोपडी जर एकदा सरकली तर काय पॅन्टीत हागून घेशील. मी काय साधा माणूस नाही, मग काय मादरचोद माणूस आहे. ओ दिगंबर डॉन, चला हप्ता वसुली करायला जाऊ. नको बघ, काही गरज नाही. मागच्या वेळेस गेलतो तेव्हा लोकांनी कपडे फाटून आणले होते माहिती आहे का. अहो काय नाही होत, चला भाईगिरी मध्ये असल्या छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. चुप बस आहे दलिंदर्या. मागच्या वेळेस मला लोक हाणत होते तेव्हा याला आणखीन हाणं म्हणून तो असं म्हणत होतास, आणि आता काय वर्तन करून हप्ते वसुली करायला चला म्हणून म्हणालास. अहो तुम्ही एवढे मोठे डॉन राहून घाबरता होय. तुम्हाला लोक दिगंबर डॉन म्हणतात माहिती आहे का. अबे भोसडीच्या, जास्त फुगू नको मला इथं. तिथे जाऊन रट्टे खायला कळते. राजा, याच्या पुढे हप्त्याचा काही विषय काढू नको. ओ दिगंबर डॉन, आपल्या जमिनीवर कोणतरी कब्जा केलाय. कोण आहे ते हरामखोर? त्याला आपलं नाव माहित नाही का? त्याला तुमचं नाव माहित आहे, सगळंच माहित आहे. उलट तुम्हाला आणखी धमकी देऊन गेले. कसली धमकी? तुझ्या त्या दिगंबर डॉनला जाऊन सांग, आता मार्केट मध्ये नवीन डॉन आलाय, भिकारचोट डॉन. फक्त त्याचं नावच भिकारचोट आहे, पण पुढच्या लागा की भिकारचोट करून सोडते असं म्हणलंय तुम्हाला. माझ्यासोबत पंगा? दिगंबर डॉन सोबत पंगा? त्याचं फक्त नावच भिकारचोट आहे ना, त्याला आता ओरिजिनल भिकारचोट बनवून येतो. चला. ओ डॉन, जास्त फुगिरी मारू नका इथं. ते काय साधा माणूस नाही, ते काय रट्टी तिकडे नाही, तुम्हाला हागूनच टाक दे. अबे भोसडीच्या, इकडे. भोसडीच्या, तू माझा माणूस आहे त्याचा माणूस आहे. तुला आपल्या माझ्याकडून बोलायचं सोडून त्याच्याकडून बोलायला असं. अहो माणूस कुणाचा बी असो, जे खरं आहे ते सांगायला काय अडचण आहे. तुला खरं सांगायची काही गरज नाही. मला हलक्यात घ्यायलाच काय तू? चल तू आता भिकारतो डॉन पशी. त्याला बी कुत्र्यावणी हाणतो आणि तुला बी हाणतो. चल बोलव तुझ्या त्या भिकारतो डॉनला. अच्छा, तू आहेस काय दिगंबर डॉन? दिगंबर नाही, तुझं नाव दलिंदर डॉन राहायला पाहिजे होतं. तुमचे हिरवेगार दाता इथे काढू नका. आमच्या जमिनीवर कब्जा कसं काय केलं ते सांगा. आमच्या मनावर, आम्ही काय पण करू. ते काय तुझ्या बाप्पाच्या घरची प्रॉपर्टी आहे काय पण करायला. प्रॉपर्टी कुणाच्या बाप्पाची पण असो, आपल्याला आवडली म्हणजे आपलीच झाली. मला वाटलं होतं तुझं फक्त नावच भिकारचोट असेल, पण तू तर पैदाची भिकारचोट आहेस. अबे डिग्या, नावावर जाऊ नको, लई मागात पडन. किती मागात पडन सांग बर. अबे डिग्या, तुला इस्तीच सांगालो, माझी खोपडी जर एकदा सरकली तर काय पॅन्टीत हागून घेशील. मी काय साधा माणूस नाही, मग काय मादरचोद माणूस आहे. भोसडीच्या, तुझं लई झालं आता. थांब. हे बंदूक बघितलास का? आता जर जास्त शांतपणा केलास रे भाऊ, तर डायरेक्ट गांडीतच गोळी घालतो, कळालं का? तुझी गोळी दुसरीकडे कुठंच जात नाही. थांब, एकच मिनिट थांब, चेक करून सांगतो. ओ भिकारचो डॉन, गांडीवर गोळी कुठे मारायचं असते वय? मग काय भाऊ, एकदा गोळी मारली की नाही तर आयुष्यभर संडासाला बसायचे वांदे व्हावं माहिती आहे का.